नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे कालं चिकन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यात बघा काय काय स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे. हे बघा, पीस पण छोटे छोटे केलेले आहेत, लेग पीस पण 2 आहे. आता बघा 2-3 मी हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं घ्या. आमच्या तिखट कमी खातात म्हणून मी कमी घेतली आहे. या लसणाच्या पाकळ्या आहेत 4-5, आल्याचा तुकडा आहे बघा. कोथिंबीर पण मी टाकून घेत आहे याच्यात. हेच मिक्सरला वाटून घेत आहे मी. हे बघा, आपण आलं लसणाची पेस्ट केलेली थोडी जाडसरच ठेवायची, ही टाकून घेते अगोदर मी. आपण मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा मी मीठ टाकून घेत आहे. 1 चमचा हळदी पावडर टाकून घेत आहे. गरम मसाला टाकून घेते 1 चमचा. ही धना जिरा पावडर आहे, ती पण 1 चमचा टाकून घेत आहे. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने करून घेत आहे. मिक्स करून झालेलं आहे. 10 मिनिटासाठी आपण झाकण देऊन ठेवून घेऊया. हे बघा, गॅस चालू करून घेत आहे. त्याच्यावर मी जाळी ठेवून घेत आहे. थोडा कमी करून घेत आहे. अर्धी वाटी खोबऱ्याची आहे. मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे 2 घेतलेले आहेत. त्याला असं मधूतून 4 भाग केलेले आहेत. आता हे पण जाळीवर ठेवून घेत आहे. मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. याला पण काप दिलेले आहे, मधीतून चीर दिलेली आहे. दोन आल्याचे तुकडे आहेत. लसणाच्या पाकळ्या आहे 4-5. एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं खोबरं, कांदा, आलं आणि लसूण वगैरे भाजून झालेलं आहे. मिरची हे आपण नंतर मिक्सरला वाटून घेऊया. आता चिकनला फोडणी देत आहे मी. गॅस चालू करून घेत आहे. कढई ठेवलेली आहे. 2 चमचे आपण तेल टाकून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. जे आपण चिकनला आलं लसणाची पेस्ट, मसाले वगैरे लावून घेतलेले आहे, तेच आता तेलात टाकून घ्यायचं आहे आपल्याला. ताट ठेवलेलं आहे, त्याच्यावर पाणी टाकून घेऊया आपण. आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आपण चिकन बघून घेऊया कसं झालं. चिकनला मस्तपैकी उकळी पण आले. हे बघा, मस्तपैकी उकळी पण आले. आपण ताटावरच गरम पाणी याच्यात ओतूया परत.
याच्यामध्ये 5 ते 7 मिनटासाठी शिजून घेऊया आपण. हे बघा कढई ठेवलेली आहे. आपल्याला चिकनचा रस्सा पण करायचा आहे. 2 चमचे तेल टाकून घेत आहे. आपण खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं ते बघा छान झालेलं आहे. असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. याचंच अशाच वाटण्याने आपल्याला काळं चिकन होईल आणि रस्सा पण छान होईल. गावरान पद्धतीचं होईल चिकन. आपलं तेल गरम झालेलं आहे. 2 चमचे मी वाटण वाटून टाकून घेते. हेच आपल्याला तेलात शिजून घ्यायचं आहे. हळदी पावडर टाकून घेते अर्धा चमचा. गरम मसाला टाकून घेते 1 चमचा. धना जिरा पावडर टाकून घेते 1 चमचा. काश्मीरी पावडर टाकून घेते 1 चमचा. आणि आपला आगरी मसाला घेते 2 चमचे. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा चिकनचा रस्सा आपल्याला या मसाल्यात टाकून घ्यायचा आहे 1 चमचा. दुसरा 1 चमचा टाकून घेत आहे. याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आपलं ते चिकन बघूया शिजले का. 1 पीस तोडून बघूया. झालेलं आहे आपलं चिकन. हे बघा. हा गॅस बंद करून घेत आहे मी. हे बघा हे चिकन मी सुकंच बाजूला काढलेलं आहे. त्याचा रस्सा पण मी पाणी याच्यात ठेवलेलं आहे. तो पण याच्यातच टाकून घेते. हे बघा छान रस्सा पण वास पण मस्त खमंग सुटलेला आहे याचा चिकनचा. हे बघा चिकनचा रस्सा बघून घेऊया. छान झालेला आहे. थरी पण मस्त आलेली आहे. ही बघा आपण याच्यात चिकनमध्ये मीठ टाकून घेतलेलं थोडं याच्यात टाकून घेऊया आपण. जास्त नाही मी थोडंच टाकून घेत आहे. एका साईडला दुसरी कढई ठेवलेली आहे. आपल्याला सुकं चिकन करून घ्यायचं आहे कालं. तर 2 चमचे तेल टाकून घेत आहे. तेल आपलं गरम आहे. खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया आपण. मिक्स करून घेऊया. तेल आपलं गरम आहे. खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया आपण. मिक्स करून घेऊया. हळदी पावडर टाकून घेऊ अर्धा चमचा. गरम मसाला टाकून घेऊ 1 चमचा. धना जिरा पावडर घेऊ 1 चमचा. काश्मीरी मसाला 1 चमचा. आणि आपला आगरी मसाला घेऊ 2 चमचे. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण चिकनवर थोडं करताना मीठ टाकून घेतलेलं पण मी थोडंच टाकून घेणार आहे.
जास्त नाही टाकणार. आता चिकन टाकून घेऊया आपण. थोडा याच्यातला मी रस्सा याच्यात टाकून घेते सुकं चिकनमध्ये. बघा आपलं सुकं चिकन पण झालेलं आहे. आपल्याला एक वाफ घ्यायची आहे याला आणि रश्श्याचा गॅस बंद करून घेते. रस्सा पण झालेला आहे चिकनचा. चिकन बघून घेऊया. गॅस बंद करून घेत आहे. छान झालेलं आहे. वरून मी कोथिंबीर पण टाकून घेत आहे. रश्श्याला पण कोथिंबीर टाकून घेत आहे. रस्सा पण आपला छान झालेला आहे. मी आता डिश सजवून घेत आहे. हे बघा आजची डिश झालेली आहे. कालं चिकन मी सुकं बनवलेलं आहे. रस्सा पण केलेला आहे आणि डिश पण छान बनवली आहे. बघा तुम्ही पण चिकन एकदम गावरान पद्धतीचं आहे. रस्सा पण छान झालेला आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.